आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारनं मान्यता दिली असून देशातील 63,000 तर महाराष्ट्रातील 4,976 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 168 गावांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली होती. मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारण्याचा एक उत्तम मार्ग असून न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे, असं प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलं. नागपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या न्यायाधीश सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश D.P. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मध्यस्थी जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे इथं चालू असलेल्या 38व्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत जान्हवी हिरुडकर हिला 18 वर्षाखालील मुलींच्या गटात 1000 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झालं असून तिने हे अंतर 2.52 मिनिटात पूर्ण केलं. जान्हवी नागपुरातील श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची वर्ग 11वीची विद्यार्थिनी आहे. PM विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त थीम पॅव्हिलियन स्वावलंबी मैदान वर्धा इथं 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत स्टॉलवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्यावर वस्तूंची खरेदी केली. या प्रदर्शनाचा आज समारोप झाला. नागपूर मनपाच्या वतीनं आज स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं. या स्वच्छता दौडच्या प्रसिद्धी करण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू छापण्यात आला. राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी यावर आक्षेप घेत सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या लोगोचं डिझाईन स्वच्छ भारत अभियानाच्याच अंतर्गत असणाऱ्या लोगोवरून घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण नागपूर मनपानं केलं आहे. विविध प्रकारच्या कॅन्सरनं ग्रस्त रुग्णांना किमोथेरपीद्वारे उपचार केले जातात. ही सुविधा यवतमाळ इथं उपलब्ध नसल्यानं रुग्णांना नागपूर गाठावं लागतं. यवतमाळात ही सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर किमोथेरपी डे केअर कक्ष सुरू करण्यात आला होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.